काही नाही ते एवढं. माझ्या आईने याला कलिंगड खायला दिलं होतं. त्याने कलिंगड खाल्लं. आम्ही दोघी बाहेर आलो, बघतो तर काय प्लेट पूर्ण साफ, एक बी सुद्धा नव्हती प्लेट मध्ये. माझ्या आईला वाटलं काय गुणी जावंय माझा, रितसर बिया डस्टबिन मध्ये टाकून आलाय. पण मी याच्याकडे बघितलं, म्हटलं काय रे काय केलंयस. तेव्हा कळलं बिया ह्याने खाल्ल्या होत्या. ना समर मला सांग, हिच्या घरी मी पहिल्यांदा जातोय तर असं कलिंगड वगैरे देतं खरे कोणी? चांगुलपणा रे माझा. मी ती प्लेट स्वच्छ दिसावी, बिया कुठे टाकायच्या ते कळेना म्हणून खाऊन टाकल्या. हे मला अजिबात पटत नाही. कोणाला आवडेल म्हणून आपण वागणं बदलणं हे मला आवडतच नाही, पटतही नाही. अरे तसं नाही म्हणायचंय मला. माझं म्हणणं समजून घ्या तू. मला असं म्हणायचंय की नात्यामध्ये अशा छोट्या मोठ्या ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात अरे, आणि त्याची एक मजा पण असते नाही का? मला नाही वाटत काय. बापरे काय झालं? नाही 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 नको नाही नको. अरे रोहनच्या आईचा फोन. ते मला नाही बोलायचं. तू प्लीज बोल. मी नाही आता कोणाशी बोलणार. ए आनंद बोल ना. माझा तर काही संबंधच नाहीये. ही मैत्री उचल नाही तर त्या इथे येतील ना. अरे नाही नाही नाही. हॅलो समर राजवाडे साहेब, खूप आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. काय झालं? रोहनच्या ताईला मुलगा पसंत पडला का? हो. अरे वा. मी म्हणलं ना तुम्हाला, मी एकापेक्षा एक स्थळ आणून उभी करीन. मी आणलेल्या स्थळानं होकार दिला. ते ठीक आहे हो. हे बघा, मुलं त्यांना पसंत करतात ते काही फार महत्वाचं नाहीये. त्यांनी कोणाला होकार दिला, त्यांनी कोणाला पसंत केलं ते जास्त महत्वाचं. स्वानंदीनच होकार दिला. अरे वा. कोणाच्या प्रयत्नानं का होईना लग्न ठरलं हे महत्वाचं. तुम्ही इतकी आनंदाची बातमी दिलीत ना मला, की काय सांगू. मी खरं सांगू तुम्हाला, पहिल्यांदा मी तुमच्याशी बोलल्याचा मला पश्चाताप होत नाहीये. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी करतो परत फोन तुम्हाला नंतर. हा बाय. पाहिलंस डार्लिंग, तू माझं स्थळ सुचवत होतीस ना रोहनच्या बहिणीसाठी. तिकडे त्या लग्न ठरवून मोकळ्या सुद्धा झाल्या. त्यामुळे आता तू आणि अजी तुम्ही दोघांनी हा विषय पुन्हा काढायचा नाही. स्वानंदी सरपोतदार हा विषय, त्यांच्या लग्नाचा विषय आता या क्षणी संपला. ठरलं? कोणाशी ठरलं? कोण आहे मुलगा? काय करतो काय? आपल्याला काय करायचंय? अरे काय करायचं म्हणजे सांग कोण आहे. आपण जबाबदारी घेतली ना तिच्या लग्नाची. म्हणजे मुलगा उद्या चुकीचा निघाला, काही गडबड झाली तर त्याच्यासाठीच आपण एवढा घाट घातला ना. एवढी मुलं बघितली, मुलं पारखत होतास तू, एवढं नीट निरखून बघत होतास, मग बघायला नको कोण मुलगा आहे. अरे त्यांनी स्थळ पाहिलं. ए स्वानंदी, कशाला एवढी धडपड करतेस? कसली घाई आहे ग एवढी? घाई नाहीये तर काय, ते ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. बघू लागलं का पायाला? काही पाहायला वगैरे लागलं नाहीये, मनाला लागलंय. माझ्या मनाला आतून त्रास होतोय खूप. काय झालंय? काय झालंय? काय काहीच मनासारखं होत नाहीये. खरंच ना, दळभद्री नशीब घेऊन जन्माला आली मी. माझ्या टाळूवर ना कोणी तेलच टाकलं नाही असं वाटतं. सारखं आपलं तेच होत असतं, सारखं सारखं मनासारखं होत नाही काही. सगळं तुझ्या मनासारखंच होतंय आई. काय मनासारखं होतंय? कुठलं मनासारखं होतंय? मुलाबाळांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून जीवाचा आटापिटा करते, हाडाची काढ करते, पण कोणाला काही आहे का त्याचं? इतकं चांगलं स्थळ आणलं तुझ्यासाठी स्वानंदी. वाटलं होतं आता सगळं चांगलं होणार, तुझ्या डोक्यावर अक्षता पडतील, रोहनचं पण सगळं मार्गी लागेल. पण कसलं काय, तुझे बाबा घातला गोळ त्यांनी. आई आई प्लीज हा, तू बाबांना काही बोलू नकोस. ए, तू ना तुझ्या बाबांची वकिली करण्याचा काही ठेका घेतलेला आहेस का? जेव्हा बघावं तुला काय बोललं की बाबा मध्ये येतात, बाबांना काय बोललं की तू मध्ये येते. तुम्ही दोघंही अगदी अव्यवहारी चुकीचं वागताय, हे कळते का तुम्हाला? आई फक्त वेळ मागतोय थोडा. काय बोलतेस तू स्वानंदी? वेळ कुठे आपल्याकडे? अगं 35ची झालीस तू आता. आता कसला वेळ मागतेस तू? अरे पटकन होकार देऊन तू स्वतःला आणि आम्हाला मोकळं करून टाकायचं होतंस ना. आई तुम्ही मोकळेच आहात. मुलांची लग्न झाल्याशिवाय, ते मार्गावर लागल्याशिवाय जगातले कुठलेच आई वडील मोकळे होत नसतात. जन्माला घातल्या आपली मुलं चांगल्या मार्गावर लागली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक आई वडिलांना घोर लागलेला असतो. तुझे बाबा दाखवत नाही स्वानंदी, पण आतून त्यांचंच मन त्यांना खूप खात असतं. हे लोक लचके तोडत असतात ना,
कुठेही जा, लग्न समारंभाला गेलो, लग्न जमलं का स्वानंदीचं? कुठे गेलो आपण हळदी कुंकवाला, जमलं का लग्न स्वानंदीचं? बारशाला गेलो, जमलं का लग्न स्वानंदीचं? अगदी भाजी आणायला जरी गेला ना तरी भाजीवाला सुद्धा विचारतो, जमलं का लग्न स्वानंदीचं? पुढच्या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल असं सांगून सांगून ना कंटाळा आलाय मला हे सगळं पुढे डोक्यात दटत नेण्याचा. आई थांब, इतका स्ट्रेस घ्यायची काही गरज नाहीये. बिन लग्नाची मुलगी घरी असल्यानंतर आई वडिलांना स्ट्रेसच येतो. म्हणून बाई हात जोडते तुझ्या, लग्न कर. काय करतेस तू? मी लग्नासाठी नाही बोलले का? नाही अगं, फक्त काही नको असं म्हणते ना मी. सानंदी, इतकं चांगलं स्थळ आलंय, असं समोरून चालत आलंय आणि तू म्हणते घाई नको, तुला वेळ हवाय. तुझ्यामुळे रोहनचं लग्न अडलंय, तो अडून बसलाय. मी लग्न करणार नाही ताईचं लग्न झाल्याशिवाय. बाबांना आधीच त्रास होतोय, त्यांनी जर का जास्त स्ट्रेस घेतला ना तर उद्या त्यांना हार्ट अटॅक.